नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण तुमच्या समोर मांडतो। कोणताच मिर्च मसाला किंवा जास्त एडिटिंग यामध्ये काही नाही असणार आहे। आता आपण बघतो भरपूर चॅनल आहे, राहतात महत्त्वाच्या 3 ते 4 बातम्या, परंतु दाखवण्यात येतात 50 बातम्या। तसं इथं काही होणार नाही, अत्यंत ठळक बातम्या तुमच्या समोर आपण मांडणार आहोत। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। तर वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे क्रिकेट विषय आहे। एशिया कप सुरू झालेला आहे आणि भारत आणि यूएईची पहिली मॅच आज आहे, 8 वाजेपासून ती सुरू होणार आहे आणि रोहित आणि विराट कोहली दोघंही नसणार आहे। T20 पासून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे, 2020 खेळणार नाहीये आणि एशिया कप हे 2020 होत असल्यामुळे भारतामध्ये आपल्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीये, ते फक्त उड्या खेळतात। चला पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी आहे की आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली। जवळपास अडीच तास चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत। 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुका दिसतील आणि त्याच संदर्भात चर्चा झाल्याची बातमी समोर येते। नक्कीच यामध्ये भरपूर गोष्टी आहेत। ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येताना आपल्याला दिसू शकते। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे सोनं आणि चांदी। आपण बघतोय भरपूर भाव वाढताना, आपल्याला सोन्याचा असू दे किंवा चांदीचा असू दे, भरपूर भाव वाढताना आपल्याला दिसतोय आणि तसंच काही ऐतिहासिक दर सोना आणि चांदीनं गाठलेला आहे। मागच्या 24 तासामध्ये जर सांगायचं झालं तर सोन्याचा दर हा GST सह 1,13,000 इथपर्यंत गेलेला आहे, 1,13,000। आणि जर चांदीचं सांगायचं झालं तर चांदीचा दर गेलेला आहे 1,29,780 रुपये, 1,29,780 रुपये। एवढा भाव सध्या सोनं आणि चांदीचा आहे। नक्की खरेदी करायचं असेल तर खरेदी करू शकता। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे ठाकरे कुटुंबाविषयीच आहे की गोष्ट अशी झालेली आहे की ठाकरे कुटुंब जर एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडू शकतात। आता महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सोडणार यावरची चर्चा जवळपास 1 वर्ष झालं, यावर चर्चा चालू आहे। परंतु आता परत एकदा नवीन बातमी समोर येते की जर ठाकरे कुटुंब एकत्र आलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडू शकतात, अशी सध्या बातमी आहे। नक्कीच यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये। आता ठाकरे कुटुंब कधी एकत्र येणार, काय गोष्टी घडणार, तो भाग वेगळा। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे आधार कार्डला ओळख प्रमाणपत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे। SIRच्या संदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय आहे हा। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अंमलबजावणी होणार। आता हे होते आजचे अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला नक्कीच हा सेगमेंट आवडला असेल। अत्यंत फास्टमध्ये आपण संपूर्ण ठळक बातम्या सांगितल्या आहेत। सेगमेंट आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।